सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे की बाबा आताच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. आता कशा पद्धतीने लागलेला आहे आणि कोण्या पक्षाचा लागलेला आहे याची सर्व डिटेल किंवा लाडक्या बहिणीसाठी एक खुश खबर आहे की बाबा कुठल्याही प्रकारची तुम्हाला भीती नाही किंवा आता तुम्हाला ₹2100 कशा पद्धतीने मिळणार, 1500च्या नंतर ₹2100 कसे मिळणार आणि केव्हा मिळणार, म्हणजे कशा पद्धतीने मिळणार आणि तुम्हाला आता ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल का किंवा त्याचे काही अपडेट करावं लागेल का याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघणार आहोत. आता आपल्याला शिवाजी क्लासेस ॲग्रीकल्चर मी शिवाजी सारंग तुमचे या YouTube चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तुम्ही काय करा, हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही तुमचं एक लाईक करा म्हणजे मला तुम्हाला व्हिडिओ बनवण्यामध्ये एक प्रोत्साहन मिळेल. आता निवडणुकीचा आता निकाल चालूच आहे. आता निवडणुकीचा निकाल चालूच असताना महायुतीचे जे महायुतीचाच म्हणजे मुख्यमंत्री होणार हे तर हेच आहे. म्हणजे याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं हे नाही. आता याच्यामध्ये शिंदे सरकार जे म्हणजे लाडकी बहीण योजना काढलेली आहे, ज्या शासनानं लाडकी बहीण शिंदे सरकारनं जी काढलेली आहे, याच्यामध्ये तेच सरकार या सत्तेमध्ये पुन्हा होणार आहे. याच्यासाठी जे लाडकी बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आणि एक दिलासा देणारी एक बातमी आहे की बाबा एक खुशखबर आहे की बाबा तुम्हाला आता 1500च्या जागी तुम्हाला ₹2100 मिळणार आहेत. आता हे मिळणार कधी? आता आपल्याला काय करायचं, तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी म्हटले होते की तुम्हाला म्हणजे डिसेंबरचे पैसे तुम्हाला नोव्हेंबरमध्येच मिळणार आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्याच्या एक जाहीरनाम्यामध्ये एक प्रसिद्ध केलं, वचननाम्यामध्ये प्रसिद्ध केलं होतं की 1500च्या जागी तुम्हाला लाडक्या बहिणीला तुम्हाला ₹2100 मिळणार. आता अनेक अनेक जणांना प्रश्न महिलेला पडला असेल की बाबा यांचं सरकार आलेलं आहे, यांच्या जास्त पण सीट आलेत, ही योजना बंद करतील, असं असं कुठल्याही प्रकारचं नाही. त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं, म्हणजे मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे की बाबा आम्ही आमचं जे सरकार महायुतीचे जे सरकार आलेलं आहे, आमचं जे सरकार आले ते फक्त लाडक्या म्हणजे जे आमच्या बहिणीमुळेच एक सरकार आलेले आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा आम्ही ज्या महिलेला पैसे पाठवलेले आहेत, ज्यांच्या ज्याच्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत, त्या महिलेने आम्हाला एक आशीर्वाद, आमचा एक भावाला एक पाठिंबा म्हणून एक त्यांनी एक आशीर्वाद बहिणीनं दिलेला आहे. आणि आता ही योजना इतकी म्हणजे पॉवरफुल झालेली आहे की बाबा ही योजना कुठल्याही प्रकारची बंद पडणार नाही. तुम्हाला 1500च्या जागी ₹2100 तुम्हाला मिळणार आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला डिसेंबरच्या 1 तारखेला, आता 26 तारखेला म्हणजे 25 तारखेला याची काय करा, मंत्रिमंडळाची बैठक आहे. आता राज्यघटनेमध्ये सरळ सरळ म्हणजे याचा उल्लेख आहे की बाबा ज्याचं संख्याबळ म्हणजे 288 आमदार आहेत, 288 पैकी ज्याचेच म्हणजे आता सरकार स्थापन करण्यासाठी 145 आमदार त्याच्यासाठी 288 पैकी तुम्हाला बहुमतासाठी लागतात. तर याची काय केलं, 145 पेक्षा याचं जास्त म्हणजे आपण तर तुम्ही तर बघत असताल व्हिडिओच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून बघत असताल की बाबा त्यांचा आकडा किती 226 पर्यंत आकडा मी जोपर्यंत बघत होतो तोपर्यंत 222चा आकडा होता. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की कितीपर्यंत त्याचा आकडा पोहोचलेला आहे. आता जी ही योजना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना सुरू केली होती आणि ज्यांच्या अंडर खाली म्हणजे ज्यांच्या योजनेचे ते हे केले, ज्यांचा पूर्ण कारभार बघितलेला आदित्य तटकरी, ह्या पण त्या विजयी झालेल्या आहेत. आणि या विजयी झाल्यासाठी म्हणजे शक्यतोवर जास्तीत जास्त हे बाल विकास जे पद होतं जे आदित्य तटकरीला, हेच त्यांना मिळेल किंवा दुसरं कोणाला मिळेल. पण ही योजना आता याचे कसं आहे माहिती का, याचा पूर्ण डाटा, जिथे तुमचे काही पैसे वगैरे जे काय पाठवण्याचा त्यांनी कशा पद्धतीने पाठवले ना, DPT वर त्यांचं ज्यांचं खातं वगैरे तुमच्या ऑनलाईन वगैरे जे आहे काय आहे ते सर्व त्याने त्यांच्याकडे पूर्ण डाटा आहे. त्याच्यामुळे पैसे पाठवण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि 2100 प्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार. आता बरेच महिलेला, काही महिलेला ₹1500 मिळालेत, काही महिलेला ₹3000 मिळालेत, काही महिलेला 4.5 मिळालेत, काही महिलेला 7.5 मिळालेत. पण म्हणजे कुठल्याही प्रकारचा महिलेला असं असं तुम्ही हे धरू नका की बाबा मला 4.5च भेटलेत, आता याच्या पुढचे हप्ते आम्हाला नाही भेटणार.
पण नाही. आता याच्यामध्ये त्यांनी यांच्यामध्ये त्यांनी एक म्हणजे एक बैठक घेतलेली आहे. याच्यामध्ये यांनी ही चौकशी केलेली आहे की बाबा किती महिलेला 3,000 रुपये मिळालेत, किती महिलेला 4,500 मिळाले, किती महिलेला 7,500 रुपये मिळाले. यांची त्यांनी काय केली, एक लिस्ट केली, एक लिस्ट बनवलेली आहे. त्या लिस्टच्या माध्यमातून ज्या महिलेला 3,000 रुपये मिळाले त्यांना क्वांटिंग करून पूर्ण 7,500 रुपये आणि हे प्लस 2,100 रुपये, म्हणजे असं याचं दोन्ही टोटल मिळून यांनी काय केलेलं आहे, त्यांच्यामध्ये क्वांटिंग करून तुम्हाला त्याच्या डिसेंबरचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. आता याच्यामध्ये आता सरकार स्थापन करायचं याला राष्ट्रपती राजवट किंवा आचारसंहितेचा येता यांना कुठल्याही प्रकारचा बंधन नाही म्हणजे आता याची सरकार आलेली आहे. आता हे सरकार, आता यांचं तर बहुमत फिक्स झालेलं आहे. बहुमत फिक्स झाल्यामुळे याचा मुख्यमंत्री आता एवढंच होऊ शकते की बाबा माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे अजून काही याचं ठरलेलं नाही. आता आपल्याला याच्यामध्ये इलेक्शनचं महायुतीचं महाविकास आघाडीचं आपल्याला कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही. आपल्याला काय कोणता आमदार निवडून आला, कोणता आला, काही आपल्याला याच्याशी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काही संबंध आहे. तुम्हाला तर याची पूर्ण माहिती मिळालीच आहे, म्हणजे अनेक या माध्यमातून तुम्हाला माहिती तर मिळालेलीच आहे. पण आता याच्यामध्ये आता अनेक म्हणजे जे महायुतीचे जे सरकार होतं याच्यामध्ये काय काय होतं माहिती आहे का, माननीय म्हणजे भाजप होतं, शिवसेना होतं आणि अजित पवार गट होतं. म्हणजे त्यामध्ये काय होती, राष्ट्रवादी, शिवसेना आणि बीजेपी या तिन्ही मध्ये महायुतीचं सरकार होतं. आता याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये या महाविकास आघाडीमध्ये शरद पवार होती, माननीय काँग्रेस सोनिया गांधीचे जे पक्ष आहेत ते होती, त्यानंतर उद्धव ठाकरेचे, म्हणजे यांचं तिन्हीचं सरकार होतं. याच्यामध्ये आता याच्या कुठल्याही प्रकारचा याचा बहुमताचा विषय नाही. आता हे महायुतीचं बहुमत आलेलं आहे आणि यांचं सरकार पण आहे. त्याचं लवकरात लवकर आता याची 25 तारखेला याची बैठक आहे. या बैठकीमध्ये काय निर्णय घेतील आणि त्याचं मंत्रिमंडळ स्थापन होईल, कोणाला कोणतं मंत्रिपद देणार आहेत, काय आहे, तुम्हाला तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला कळण्यात येते. आता राहिला विषय हा, आता काही महिलेला 3,000 रुपये मिळाले. आता याच्यामध्ये काही महिला म्हणतील की बा आम्हाला 3,000 रुपये मिळालेत, आम्हाला बाकीची उर्वरित रक्कम मिळणार आहे का नाही. हा, याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला 3,000 रुपये मिळणारी जी रक्कम आहे तुम्हाला त्यांची पूर्ण तुम्हाला जुलैपासून त्यांची सुरुवात झालेली आहे. जुलैच्या महिन्यापासून त्याची सुरुवात झाली, नोव्हेंबर पर्यंत त्यांनी पैसे पाठवलेत. पण काही महिलेची काय झालेली आहे की बाबा महाडीबी म्हणजे त्यांनी आधीच सांगितलं होतं की बाबा तुमचं लाडक्या बहिणीचा फॉर्म भरताना त्यांनी आधीच सांगितलं होतं की ज्या अकाउंटला तुमचं आधार लिंक आहे तेच तुम्ही अकाउंट तुम्ही त्या जोडा तुम्ही. मग काही महिन्यांना तसं न करता त्यांनी काय केलेलं की बाबा अकाउंट कोणतं द्यायचं आहे, म्हणजे कोणत्याच्या माध्यमातून द्यायचं आहे. पण अनेक महिलेचे जे अकाउंट आहे त्यांनी अकाउंट काढलेलं असेल, त्यांच्याकडे बघितलं नाही, त्यांच्याकडे व्यवहार केला नाही, कुठल्याही प्रकारचं काय केलं नाही, त्याचे केवायसी वगैरे नसल किंवा महाडीबी म्हणजे झालेले नसल, असं अनेक अडचणी असतील. त्याच्यामुळे ते हे तर काही महिलेचे फॉर्म लेट भरलेले असतील, त्याच्यामुळे त्यांना पण पैसे 2च हप्ते मिळाले असतील, काही महिलेला 3च हप्ते मिळाले असतील, काही महिलेला 5 हप्ते मिळाले असतील. पण ज्या महिलेला 3 हप्ते मिळाले त्यांना 5 पर्यंत हप्ते मिळतील. ज्या महिलेला 1च हप्ता मिळाला त्यांना पण त्याची पूर्ण रक्कम ज्या महिलेच्या नावानं तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला काळजी करायची गरज नाही की तुमचा ऑनलाईन पूर्ण डाटा त्यांच्या जी कमिटी त्यांनी स्थापन केलेली आहे आता त्या कमिटी म्हणजे त्याच्या पूर्ण रेकॉर्ड तुमचं त्यांच्याकडे आहे आधारच्या माध्यमातून. तुम्हाला आता काय महिलेने म्हटलेलं आहे की बाबा सर आम्ही तर SBIचं अकाउंट दिलं होतं, आमचे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे गेले, काही ग्रामीणचे गेले, काही पंजाब नॅशनल बँकमध्ये गेले, काही युनियन बँकमध्ये गेले, असं कसं झालं सर. तसं कुठल्याही प्रकारचं तसं त्यांनी एकत्रित म्हटलंच होतं, फॉर्मवर लिहिलेलंच होतं की बाबा तुमचं ज्या बँकेला आधार लिंक आहे तेच अकाउंट नंबर तुम्ही त्या लाडक्या बहिणी फॉर्म भरताना तुम्ही द्या. पण तुम्हालाही त्यांचे आधार लिंक आहे का नाही हे तुम्हाला माहित नसल्यामुळं ती अकाउंट म्हणजे तुमचं कुठंतरी तुमचं काही महिलेचं शिष्यवृत्तीचं अकाउंट म्हणजे काही महिला शिकलेल्या असतील त्यांचं शिष्यवृत्तीचं अकाउंट म्हणजे त्यांनी लग्न होण्याच्या अगोदर त्यांचं खातं काढलेलं असेल, नंतर लग्न झालं त्याच्यानंतर तुमचे अकाउंटचे पैसे तुमचं जिथं आधी पहिल्यांदा खातं काढलं असेल तिथं पण तुमचे पैसे
जाऊ शकता. तुम्ही काय करा, त्याचे अकाउंट तुम्ही पूर्ण चेक करा. नसेल आले असले तर तुम्ही म्हणजे तुमचं काय करा, आधार लिंक करून घ्या, केवायसी वगैरे करून घ्या तुमचे. त्याच्यामध्ये काही तुम्ही पैसे तुम्ही टाका, त्याच्यानंतर काढा तुमचं, म्हणजे तुमचं खातं चालू होईल आणि उर्वरित रक्कम तुमची आता पडेल. आता याच्यामध्ये आता याचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर, आता याला सरकार स्थापन झाल्याच्या नंतर तुमचे पैसे आता येण्यास सुरुवात पण होऊन जाईल, की बाबा यांना सरकार स्थापन म्हणजे हेच सरकार पुन्हा येणार आहे. त्याच्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा शासनाकडून हे घ्यायचंय, निधी घ्यायचा किंवा हे करायचंय. आता याच्यामध्ये पूर्ण महायुतीचं सरकार, केंद्र शासनामध्ये यायचं सरकार आहे आणि राज्य शासनामध्ये याच्या पण सरकार आलेलं आहे. आता उरला विषय असा आहे की बाबा 1,500 रुपयाच्या जागी केंद्र सरकारनं यांनी काय केलेलं होतं की बाबा पत्र पाठवलं होतं की बाबा लाडक्या बहिणीसाठी योजना खूप मोठ्या प्रमाणात गाजलेली आहे. आता याच्यासाठी तुम्ही केंद्र सरकारनं 600 रुपये अमाऊंट वाढवून द्यावी असं त्यांनी एक पत्र पाठवलं. ती पत्र त्यांनी मान्य केलेलं आहे. 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता याच्यामध्ये 2100 रुपये तुम्हाला डिसेंबरचा महिना तुम्हाला 2100 प्रमाणे मिळणार आहे. आता यांच्यामध्ये वाढ त्यांनी करू शकतील किंवा नाही त्याच्यात त्यांची व्यक्ती महोदय झाले. पण लाडकी बहीण योजना आता बंद पडणारी तर नाही. आता उर्वरित तुम्हाला 5 वर्षे ही योजना पूर्णतः ही चालूच राहणार आहे, लाडकी बहीण योजना. आता याच्यामध्ये तुम्हाला पैसे तुम्हाला येण्यास सुरुवात होईल. आता तुम्हाला ही रक्कम महिन्याला तुम्हाला मिळणारी जी रक्कम आहे 2100 प्रमाणे तुम्हाला वर्षाला याची 25,200 म्हणजे तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे एका महिलेसाठी ते पात्र जे महिला जे आहे त्याच्यासाठी 25,200 रुपये त्यांनी महिन्याची याची रक्कम काढलेली आहे. महिन्याला तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. आता याच्यामध्ये सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आता आचारसंहिता संपली, निवडणूक संपली आणि निकाल पण लागलेला आहे. महायुतीचं सरकार बनणार आहे. आता हे कधी बनल, आता हे लवकरच त्यांनी, आता यांचं बहुमत झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचं त्यांना युतीचं गठबंधन करायची गरज नाही किंवा हे म्हणजे त्यांना हे पक्ष जोडायचा आहे, त्यांना हे मंत्रिपद द्यायचं असं काही कुठल्याही प्रकारचं नाही. त्यांची मंत्रिपद तुम्हाला 25 तारखेला त्यांची बैठक बसल आणि सरळ सरळ शपथविधीचा त्यांनी एक तारीख ठरवतील आणि बहुमत येईल. आता विधान म्हणजे त्यांनी याच्या घटनेमध्ये लिहिलेलं जे पक्ष 288 पैकी जे पक्ष जास्तीत जास्त सीट आणतील त्याच बहुमताला त्यांनी काय करेल, राज्यपाल त्यांना काय करेल, एक त्यांना सरकार स्थापन करण्याचं एक तुम्हाला एक निवेदन द्या म्हणून तुम्हाला एक असं करतील. आता याच्यामध्ये खूप काही म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार तुम्हाला एवढंच सरकारला विनंती आहे की बाबा ज्या महिलेचे पैसे 1,500 रुपये मिळालेत, बाकीचे काही 2 हप्ते 3 हप्ते जे 5 हप्त्यापर्यंत जे काही महिलेला मिळाले नाहीत त्यांनी सरकारने याच्या ज्या महिलेचे मिळाले नाही त्यांची दखल घ्यावी आणि या माध्यमातून तुम्हाला म्हणजे त्यांनी एक सर्वेच्या माध्यमातून किंवा पोर्टलच्या माध्यमातून त्यांचे एक लिस्ट काढावी आणि त्यांच्या ज्या महिलेचे मिळाले नाही त्यांचे कसे काय कारण आहे यांचे ऑनलाईन त्यांना हे करावं किंवा मेसेज पाठवावं की बाबा तुमची ही त्रुटी आहे, तुम्ही अकाउंट चेंज करा. अशा पद्धतीने त्याने मेसेज जरी केला तरी. आणि एक आनंदाची एक दुसरी बातमी आहे की बाबा ज्या महिलेचे ऑनलाईन फॉर्म भरलेले नाहीत, म्हणजे ज्यांचं वय कमी होतं, म्हणजे काय केलं, ज्या महिन्याचे 6 महिने बाकी होती, काही महिन्याचे 2 महिने बाकी होते, काही जणांना फॉर्मच भरला नाही की बाबा योजना होणार नाही, कोण पैसे देणार आहे असं काहीच नाही, असं शासन फॉर्म भरून घेत आहे, पैसे पाठवणार नाहीत असं काही महिला, खूप महिलांनी फॉर्मच भरले नाहीत. आता त्यांच्या महिलेसाठी आनंदाची बातमी आहे की बाबा त्याची लवकरच तुम्हाला या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन त्याची डेट तुम्हाला फॉर्म भरण्याची वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला तारीख त्याची होईल. तुम्ही तारीख आल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तारीख तुम्हाला सांगण्यात येईल. फॉर्म कसा भरायचा आहे, काय आहे याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार. आता काही महिलांनी अंगणवाडीमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्याचा पण विचार म्हणजे हे करणार आहेत आणि ज्यांची 5 हप्ते मिळाले त्या 5ला 5 त्यांची कव्हर करणार आहेत. म्हणजे 5 हप्ते त्यांनी महिलेच्या नावानं टाकणार आहेत आणि त्याच्यानंतर 6वा जे हप्ता मिळणार आहे 2100 प्रमाणे, ज्यांना 7,500 रुपये मिळाले आहेत त्यांना 2100 प्रमाणे त्यांना हप्ता मिळणार आहे. याच्यातल्या कुठल्याही प्रकारचा म्हणजे हे करायची गरज नाही. आता याच्यामध्ये बंद पडणार ही योजना नाही, पण आता बंद पडत नाही ही योजना, असं आता ही कंटिन्यू. आणि आता बरेच मंत्रिमंडळामध्ये त्यांचे जे दिग्गज नेते आहेत त्यांनी पण म्हटलेलं आहे की बाबा आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे भावाला आशीर्वाद बहिणीनं दिलेला आहे. त्यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एक सांगितलंय की बाबा लाडक्या बहिणीने आम्हाला कुठल्याही प्रकारचा मतभेद न करता
आम्हाला पुढे आशीर्वाद किंवा मग पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला एक पाठबळ म्हणून बहिणीने एक आशीर्वाद भावाला दिलेला आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेचा त्यांनी एक पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि बरेच जणांना काही आर्थिक अडचण किंवा एक पाठबळ मिळावं म्हणजे या महिन्याला त्यांना 1,500 रुपयाच्या जागी 2100 वाढ करण्यात आली आहे आणि या माध्यमातून खूप महिलेला त्याचं सहकार्य म्हणून एकतेचं एक आर्थिक पाठबळ म्हणून किंवा हे मिळालेलं आहे. त्यासाठी लाडकी बहीण योजनेचे पुरेपूर फायदा महिलेने घेतला. ज्या महिला काही फॉर्म भरलेला नाही त्यांनी लवकरच त्याची तारीख तुम्हाला मी कळवण्यात म्हणजे तारीख आल्याच्या नंतर तुम्हाला सांगण्यात येईल की बाबा तारीख सुरू झालेली आहे. तुम्ही ऑनलाईन ज्या महिलेने भरले नाही त्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि लाईक करा. म्हणजे तुम्ही या व्हिडिओवर म्हणजे तुम्ही ऑनलाईन आहात का नाही हे तुम्हाला करण्यासाठी तुम्ही एक लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या म्हणजे या महिलेपर्यंत जास्तीत जास्त महिलेपर्यंत पोहोचता येईल असं तुम्ही हा व्हिडिओच्या माध्यमातून करा.